स्ट्रगलला कधीच घाबरू नका, कारण स्ट्रगलसुद्धा एक अशी कहाणी आहे जी तुम्हाला सक्सेसफुल झाल्यानंतर दुनियेला सांगायची आहे. म्हणूनच जर स्ट्रगल करावा लागत असेल तर खचून न जाता त्याचा सामना करा, कारण तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्याकडे सांगण्यासारखं काहीतरी असायलाच हवं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आपण पाहत आहोत TCS IBPSने घेतलेले यापूर्वीचे पेपर्स. PYQच्या माध्यमातून आपण प्रश्नांची तयारी करत आहोत येणाऱ्या एक्झामसाठी, म्हणजेच तलाठी भरती असेल, सरळ सेवा असेल किंवा इतर ज्या पण एक्झाम घेतल्या जातात TCS IBPS मार्फत, त्या परीक्षांची जर तयारी तुम्हाला करायची असेल तर यापूर्वी विचारलेले प्रश्न कसे आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यातूनच तुमची पुढच्या प्रश्नांसाठीची किंवा पुढच्या एक्झामसाठीची तयारी होणार आहे. म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. यापूर्वी बरेचसे पार्ट मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल तलाठी भरती स्पेशल क्लास म्हणून, तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. त्याचसोबत आपण डेली तलाठी भरतीसाठीचे डेली चॅलेंजेस सुरू केलेले आहेत, जिथे तुम्हाला दिवसभरासाठी करायचा अभ्यास जो आहे तो सांगितला जातो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. सो तुम्ही जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर तो सुद्धा जॉईन करून घ्या. आजच्या भागात पण आपण इंग्लिशचे क्वेश्चन्स घेणार आहोत. यापूर्वी पण आपण इंग्लिशचा एक पार्ट ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण फक्त क्वेश्चन आन्सर न घेता तिथे तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतात आणि तशाच तुमच्या आजच्या लेक्चरमधून सुद्धा होतील. त्याचबरोबर तुमची वोकॅब्युलरीसुद्धा डेव्हलप होईल. आजच्या लेक्चरमधला जो पहिला प्रश्न आहे तो जर आपण पाहिला तर पहिलाच प्रश्न तुम्हाला वोकॅब्युलरीशी रिलेटेडच पाहायला मिळतो. आणि अर्थातच जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे पहिल्या 1-2 पार्टमध्येच, की ज्यावेळेला तुम्ही वोकॅब्युलरी इथे प्रश्नांच्या संदर्भाने पाहताय त्यावेळेला ती लगेच नोट डाऊन करून ठेवा आणि ती रिवाईज करत राहा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. मग जर आपण पहिला क्वेश्चन पाहिला, पहिला क्वेश्चन आहे, इन द गिवन क्वेश्चन इडियम ऑर प्रोवर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन्ड. एक वाक्य दिले, त्याच्यामधला जो प्रोवर्बचा किंवा इडियमचा जो पार्ट आहे तो अंडरलाईन केलेला आहे. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. इफ द इडियम ऑर प्रोवर्ब इज used correctly, choose no correction required as your answer. आता समजून घ्या की प्रश्न एक्झॅक्टली त्यांनी काय विचारलंय, थोडा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. म्हाडाचा पेपर आहे हा. तर त्यांनी काय केलं, तुम्हाला एक सेंटेन्स दिलं, त्या सेंटेन्समध्ये ऑलरेडी त्यांनी एक प्रोवर्ब किंवा इडियम जी आहे ती यूज केलेली आहे. यापूर्वी कसं विचारलं होतं तर प्रोवर्ब इडियम जी आहे ती यूज केलेली होती आणि तुम्हाला त्याचा अर्थ विचारला होता, किंवा रिकामी जागा दिली आहे आणि तिथे कुठला शब्द बसतोय असं विचारलेलं आहे, किंवा अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याचा समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द विचारलाय. आता त्यांनी काय विचारलंय की इडियम तर दिली आहे पण ती करेक्ट आहे की नाही हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. जर ती करेक्ट नसेल तर तुम्हाला 3 ऑप्शनमध्ये दुसरी इडियम किंवा प्रोवर्ब दिलेली आहे, त्याच्यातून तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे. आणि जर ती करेक्ट असेल, म्हणजे जी प्रश्नामध्ये दिलेली आहे ती जर करेक्ट असेल तर तुम्हाला नो करेक्शन रिक्वायर्ड हा वाला ऑप्शन जो आहे तो चूज करायचा. मग आता आपण कुठला सेंटेन्स दिला आणि कुठली इडियम आहे, कुठली प्रोवर्ब आहे ते पाहूयात. माय अपोनंट डिड नॉट लुक व्हेरी इंटेलिजंट बट यू कॅन नॉट जज अ कवर बाय इट्स बुक. अर्थातच हे सर्वांचं बरोबर आलं असेल, कारण हे आपण जाहिरातीमध्ये खूप वेळा ऐकलेली इडियम आहे. जसं की कॅन नॉट जज अ कवर बाय इट्स बुक असं असतं का? ऑप्शन काय आहेत, कॅन नॉट जज अ बुक बाय इट्स कवर, कॅन नॉट जज अ कवर ऑफ द बुक, कवर द बुक अँड जज, आणि चौथं आहे नो करेक्शन रिक्वायर्ड. तर अर्थातच आपल्याला माहिती आहे कॅन नॉट जज अ बुक बाय इट्स कवर, आपण कवरवरून पुस्तकाला जज करू नये. म्हणजेच थोडक्यात काय असतं तर बाह्य रूपावरून आपण कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत लगेच अंदाज बांधू नये. आता इथे पण तसंच म्हटलेलं आहे, माय अपोनंट डिड नॉट लुक व्हेरी इंटेलिजंट, म्हणजे माझा तो जो प्रतिस्पर्धी आहे किंवा जो विरोधी असणारा प्रतिस्पर्धी म्हणूयात आपण, तो इतका इंटेलिजंट दिसत नाही, पण तरीसुद्धा आपण कवरवरून बुकला जज करू नये. ही जाहिरात तुम्ही खूप वेळा पाहिली असेल, आय थिंक रीनची आहे, साबणाचीच आहे कुठल्या तरी की निर्माची, तर ती तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण हे बऱ्याचदा ऐकलेलं आहे, कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर. सो पर्याय क्रमांक 1 असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ज्यावेळेला वोकॅब्युलरीचा स्टडी सुरू केला, याच्यापूर्वी मी वोकॅब्युलरीच्या स्टडीबाबत किंवा मराठी इंग्लिश लेक्चरबाबत खूप वेळा मी स्ट्रॅटजीमध्ये सांगितलेलं आहे की ज्या पण इडियम्स, जे पण प्रोवर्ब, वन वर्ड सबस्टिट्यूट असतील किंवा तुम्ही जे समानार्थी विरुद्धार्थी शब्द वापरता, हे सगळे शब्द जे आहेत ते वारंवार यूज करायचे.
तुम्ही सकाळी 5 शब्द ठरवून घ्या, डायरीमध्ये नोट डाऊन करा. दिवसभरामध्ये जिथे शक्य आहे तिथे तुम्ही काय कराल ते शब्द वापराल. आणि बऱ्याचदा काय होतं की एखादा नवीन शब्द तुम्ही अभ्यासलेला असतो, अर्थातच डेली तुम्ही नवीन शब्द अभ्यासता, त्याच्यामधला एखादा शब्द तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतो किंवा तो तुम्ही असंच तुमच्या वाक्यामध्ये वापरलेला असतो. पण ज्यावेळेला तुम्ही टी व्ही पाहत असता, न्यूज पाहत असतात, एखादा इंटरव्ह्यू पाहत असतात, एखादा व्हिडिओ पाहत असतात, त्यावेळेला तुम्हाला सडनली तो शब्द ऐकायला मिळतो आणि मग तुम्हाला वाटतं अरे हा तर माझा आजचा शब्द आहे, आणि तो शब्द तुमचा परफेक्ट लक्षात राहून जातो. त्यामुळे वोकॅब्लरी जर तशी स्टडी केली तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो. उत्तर काय होतं तुमचं? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट स्पीच. आता त्यांनी म्हटलं की तुम्हाला एक सेंटेन्स दिलंय, ते डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट स्पीचमध्ये असू शकतं. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स suggested, select the one which best expresses the same sentence in indirect or direct speech. तुम्हाला सेंटेन्स दिले, ते डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट फाइंड आउट करा, आणि नंतर तुम्हाला ऑप्शन दिलेत, मग ते जर डायरेक्टमध्ये असेल तर इनडायरेक्ट करा, इनडायरेक्टमध्ये असेल तर डायरेक्ट करा. सेंटेन्स काय आहे? ही सेड टू मी वी विल हॅव रिलोकेटेड द टायगर. ही सेड टू मी वी विल हॅव रिलोकेटेड द टायगर. आता इथे जे सेंटेन्स आहे ते डायरेक्ट स्पीचमध्ये आहे, तुम्हाला इनडायरेक्टमध्ये करायचं आहे. यापूर्वी पण आपण डायरेक्ट इनडायरेक्ट पाहिलेलं आहे आणि तिथे पण आपण काही रूल पाहिले होते, जसं टुडे असेल तर दॅट डे करायचं, एस्टरडे असेल तर प्रिव्हियस डे करायचं. या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. विलचं वूड, शालचं शूड करायचं. तसेच आता आज मी काही नियम तुम्हाला सांगेन ज्याच्याने तुम्हाला ज्यावेळेला डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं तर ते तुम्हाला इझी जाईल. आता इथे जर आपण पाहिलं तर ही टोल्ड टू मी आहे, सॉरी ही सेड टू मी आहे, तिथे काय येणार? ही टोल्ड मी दॅट. सुरुवात कशी येईल वाक्याची? ही टोल्ड मी दॅट. आपण जर पाहिलं तर ही टोल्ड मी दॅट, ही टोल्ड मी दॅट, ही टोल्ड मी दॅट, ही टोल्ड मी दॅट. आता इथे वी विल हॅव काय आहे? इथे वी विल हॅव आहे. ज्यावेळेला वी विल हॅव आहे तिथे काय येणार? वीचं नेहमी दे होणार. वीचं काय होणार? दे. मग पहिल्या वाक्यात दे आहे, दुसऱ्या वाक्यात दे आहे, तिसऱ्या वाक्यात दे आहे, चौथ्या वाक्यात वी आहे, म्हणजे चौथा ऑप्शन तुमचा एलिमिनेट झालेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं पुढे, विल हॅवचं काय होतं? वुड हॅव होतं. विल हॅवचं काय होतं? वुड हॅव. पहिल्या वाक्यामध्ये विल हॅव दिले, दुसऱ्या वाक्यात वुड हॅव आहे, तिसऱ्या वाक्यात विल रिलोकेट आहे. सो पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आलं, कारण पहिला तुमचा इथेच एलिमिनेट झाला आणि तिसरा ऑप्शन पण तुमचा विलमध्येच एलिमिनेट झाला. तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. तर आता मी तुम्हाला डायरेक्टमध्ये काय असतं आणि इनडायरेक्टमध्ये काय असतं याचा एक छोटासा चार्ट जो आहे तो तयार करून देते. अर्थात तो रफवाला असेल, तुम्ही जो आहे तो तुमच्याकडे पक्का चार्ट जो आहे तो बनवून ठेवू शकता. आपण ब्लँकवाली स्लाईड घेऊयात. आता जर आपण पाहिलं, जर तुम्हाला डायरेक्ट स्पीचमध्ये एम इज आणि आर दिलेलं असेल, डायरेक्ट स्पीचमध्ये जर एम इज आर असेल, तर तुमच्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होतं? वॉज वेअर. वॉज वेअर. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय, इनडायरेक्टमध्ये काय होईल? वॉज वेअर. जर समजा एकवचनी असेल, तुमचं जे काही नाम वगैरे दिलेलं आहे त्याच्यानुसार ठरेल ते वॉज येणार की वेअर येणार. अनेकवचनी असेल तर वेअर, एकवचनी असेल तर वॉज येईल. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं, इकडे तुम्हाला वॉज आणि वेअर दिलेलं असेल, वॉज आणि वेअर दिलेलं असेल, तर तुमचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होणार? हॅड बीन. काय होणार? हॅड बीन. त्याच्यानंतर जर तुम्हाला हॅव किंवा हॅज दिलेलं असेल तर इकडे काय होणार? हॅड. हॅव किंवा हॅज दिलेलं असेल तर काय होईल? हॅड. त्याच्यानंतर जर तुमचं इकडे सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल, आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा नियम माहिती ना, कर्ता अधिक क्रियापदाचं पहिलं रूप. जर तुमचं इकडे सिम्पल प्रेझेंट असेल तर इकडे तुमचं काय होणार आहे? सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट टेन्स होणार आहे. जर तुमचं इकडे कंटिन्युअस प्रेझेंट असेल, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल, तर इकडे तुमचं काय होणार आहे? कंटिन्युअस पास्ट टेन्स होणार आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर इकडे कंटिन्युअस, म्हणजेच एम इज आर असेल तर वॉज वेअर होणार आहे. ते आपलं नॉर्मल, म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल हा जो वरचा नियम आहे तोच. ठीक आहे. त्याच्यानंतर जर परफेक्ट प्रेझेंट असेल, इकडे तुमचा परफेक्ट प्रेझेंट असेल, म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट जर असेल, इथे जे दिलेलं आहे हॅव हॅज, तर इकडे तुमचं काय होईल? पास्ट परफेक्ट होईल. काय होईल? पास्ट परफेक्ट होईल किंवा परफेक्ट पास्ट असं आपण म्हणूयात. परफेक्ट पास्ट. परफेक्ट पास्टमध्ये काय येतं? हॅड येतं. परफेक्ट पास्ट होईल.
म्हणजे हॅव हॅज असेल तर हॅड होऊन जाईल. आता आपण पुढे जाऊयात. हे तुम्ही रफली लिहून घेतलेलं असेल अशी आशा आहे, नसेल तर प्लीज लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. मी पुढचं जे आहे, कारण मला ही स्क्रीन जी आहे ती इरेज करावी लागेल. त्याच्यानंतर जर आपण गेलो सिम्पल पास्ट असेल, समजा तुमच्याकडे डायरेक्टमध्ये तुम्हाला सिम्पल पास्ट दिलेला आहे, तर तुमचा इनडायरेक्टमध्ये काय होणार, परफेक्ट पास्ट किंवा पास्ट परफेक्ट, परफेक्ट पास्ट किंवा पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट असं म्हणायला पाहिजे आपण. खरं तर सिम्पल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, मी इथे करेक्टच करते. सिम्पल पास्ट असेल तर तुमचा होईल पास्ट परफेक्ट. थोडं लिहायला प्रॉब्लेम येतोय, समजून घ्या. त्याच्यानंतर जर तुमचा इकडे परफेक्ट पास्ट असेल किंवा पास्ट परफेक्ट असेल, पास्ट परफेक्ट टेन्स जर असेल, तर इकडे काय होणार तुमचा, नो चेंज. हे लक्षात ठेवा. म्हणजे इकडे जर तुमचं हॅड असेल तर इकडे हॅडच राहील. ठीक आहे. आता परत ज्यावेळेला आपण याच्यामध्ये जातो, फ्युचर टेन्समध्ये जातो, त्याचा जर आपण विचार केला तर इकडे जर शाल दिलेलं असेल तर इकडे होईल शुड. इकडे जर विल दिलेलं असेल तर इकडे होईल वुड. इकडे जर कॅन दिलेलं असेल तर इकडे होईल कुड. ठीक आहे. ही जी स्क्रीन आहे त्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढचा जो पार्ट आहे तो लगेच पाहूयात. त्यानंतर जर आपण पाहिलं कॅनचं कुड झालं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, जर समजा डायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला मे दिलेलं असेल तर तुमचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होईल, माईट. मेचं काय होईल, माईट. जर डायरेक्ट स्पीचमध्ये मस्ट दिलेलं असेल तर इनडायरेक्टमध्ये एकतर मस्ट असेल किंवा हॅड टू, मस्ट असेल किंवा हॅड टू. त्याच्यानंतर नीड नॉट डायरेक्टमध्ये असेल तर इनडायरेक्टमध्ये पण नीड नॉट राहील. डेअर नॉट असेल तर डेअर नॉटच राहील. ऑट टू असेल तर ऑट टू राहील. यूज टू असेल तर यूज टू राहील. आणि मग बाकीचं जे आहे एम इज आर, आपण पाहिलं एम इज आर टू असेल इकडे तुमचं डायरेक्ट स्पीचमध्ये, तर तिथे सुद्धा काय असेल, वॉज वेअर टू असं असेल, वॉज टू किंवा वेअर टू या पद्धतीने. आणि एक जे सांगायचं राहिलं आत्ताचं जे होतं ते, जर समजा तुमचं डायरेक्ट स्पीचमध्ये विल हॅव असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होईल तुमचं, वुड हॅव. विल हॅव असेल तर होईल वुड हॅव. आणि जर समजा शाल हॅव असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होईल, शुड हॅव. इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होईल, शुड हॅव. तर एवढे जे टेबल आहे तेवढे फक्त लक्षात ठेवा. रफ मी दिलेला आहे, तुम्ही फक्त तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेला पण डायरेक्ट इनडायरेक्ट येईल एवढा चार्ट तुमच्या लक्षात असेल की गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. याच्या व्यतिरिक्तही काही चेंजेस आहेत. जसं जर आपण पाहिलं, म्हणजे मी तुम्हाला टुडेचं सांगितलं, दॅट डेचं सांगितलं, वीचं डे सांगितलं. समजा मुलाचं नाव दिलं असेल तर त्याच्यानंतर ही होईल, मुलीचं नाव दिलं असेल तर शी होईल. तर हे जे डिफरन्सेस आहेत ते तुमचे होत राहणार आहेत डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये. पुढचा क्वेश्चन जर आपण पाहिला, आपण डायरेक्ट इनडायरेक्टचा क्वेश्चन आता पाहिला होता. त्याच्यानंतरचा जर क्वेश्चन आपण पाहिला, read the following sentence and select the option that corrects the misspelled words in the underlined section. If the sentence section is correct, choose no correction required as your answer. आता आपण कालपर्यंत जे लेक्चर पाहिले त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की सरळ सरळ तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे आणि तो म्हणजे 4 ऑप्शन दिलेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट विचारलेलं होतं. आजच्या पेपरमध्ये त्यांनी काय केलं, थोडं पॅटर्न चेंज केला. काय चेंज केलेलं आहे तर त्यांनी तुम्हाला एक सेंटेन्स दिला, त्या सेंटेन्समध्ये एक वर्ड जो आहे त्याला अंडरलाईन केला आणि विचारलं, किंवा एक पूर्ण फ्रेज जी आहे, प्रोवर्ब आहे, इडियम आहे, त्याला अंडरलाईन केलं आणि विचारलं की ते करेक्ट आहे की चुकीचं आहे. इथे सुद्धा काय केलेलं आहे तर तुम्हाला अंडरलाईन केलेला वर्ड दिलेला आहे आणि तो तुमचा करेक्ट आहे की चूक आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. मग आता इथे जर आपण प्रश्न वाचला, ॲज म्युझिक बिकम्स मोर पॉलिफोनिक द इनर पार्ट्स ऑफ द ऑर्केस्ट्रा बिकम मोर अँड मोर इमॅन्सिपेटेड. आता इथे ऑर्केस्ट्रा बिकम मोर अँड मोर इमॅन्सिपेटेड हा जो पार्ट आहे त्याला अंडरलाईन केले. म्हणजे तुम्हाला हा पार्ट जो आहे तो करेक्ट आहे की याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन काय दिलेले आहेत, नो करेक्शन रिक्वायर्ड. दुसरं जे आहे ऑर्केस्ट्रा बिकम मोर अँड मोर इनामसिपेटेड, इथे हे वालं स्पेलिंग जे आहे ते वेगळं दिलं आहे. खाली जर पाहिलं आपण तर ऑर्केस्ट्राचं स्पेलिंग वेगळं दिलेलं आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये पण ऑर्केस्ट्राचं स्पेलिंग जे आहे ते वेगळं दिलेलं आहे. मग जर आपण पाहिलं ऑर्केस्ट्राचं स्पेलिंग काय येतं, ऑर्केस्ट्राचं स्पेलिंग येतं ORCHESTRA, ORCHESTRA. इथे जे दिलेलं आहे ते करेक्ट आहे. ऑर्केस्ट्राचं स्पेलिंग हेच येतं आणि इमॅन्सिपेटेड हे सुद्धा स्पेलिंग करेक्ट आहे. म्हणजे तुमचं उत्तर यायला पाहिजे नो करेक्शन रिक्वायर्ड.
जे काही विधान दिलेलं आहे तेच ऑलरेडी करेक्ट दिलेलं आहे, पण तुम्हालाही कळलं पाहिजे. म्हणजे हे जे स्पेलिंग असतात, जसं की बऱ्याचदा CHE असलं की के असतं, केमिस्ट्रीला केमिस्ट्री आपण म्हणतो, इथे ऑर्केस्ट्रा आहे तर काही जण ऑर्केस्ट्रा असं म्हटले असतील, तर ते ऑर्केस्ट्रा आहे. या ज्या गोष्टी आहेत, असे जे स्पेलिंग असतात ते जिथे पण तुमच्या वाचनात येतील, मग तुम्ही कुठलाही दुसरा अभ्यास करत असाल आणि त्यावेळेला वाचनात आले तर ते स्पेलिंग तिथे, म्हणजे समजा एखादा तुम्ही पॅसेज सोडवता आणि काही वेगळा शब्द आला, तिथेच तो शब्द अंडरलाईन करा, तो तुमच्या डायरीमध्ये नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि नंतर तो रिवाईज करा. ते तुम्हाला पुढे जाऊन फायदेशीर ठरतात. पुढचा प्रश्न पाहूयात. आता या प्रश्नाच्या संदर्भाने पण एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे जे स्पेलिंग विचारलेले आहेत, जरुरी नाही की ॲज इट इज प्रश्न तुम्हाला रिपीट होईल, पण इथे जे विचारलेलं आहे कदाचित तो शब्द उचलून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह व्हॉइस. Out of the 4 alternatives suggested, select the one which best expresses the same sentence in passive or active voice. Again तुम्हाला तसंच डायरेक्ट इनडायरेक्ट सारखं विचारले की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे किंवा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये एक सेंटेन्स दिले आणि तुम्हाला ऑप्शनमधून जर ॲक्टिव्हमधलं दिलेलं असेल तुम्हाला प्रश्नामध्ये तर पॅसिव्हमधलं शोधा, पॅसिव्हमध्ये दिलेलं असेल तर ॲक्टिव्हमधलं शोधा. मग आता इथे जर आपण पाहिलं, शी फाउंड द की टू द एक्झिट. शी फाउंड द की टू द एक्झिट. आता आपल्याला लगेच वाचलं कीच लक्षात येते की हे जे वाक्य आहे ते ॲक्टिव्ह मधलं आहे, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आता इथे तुम्ही जर पाहिलं तर हे जे सेंटेन्स आहे ते कुठलं आहे, सिम्पल पास्ट टेन्स मधलं आहे, सिम्पल पास्ट टेन्स मधलं आहे. आणि ज्यावेळेला अशी रचना असेल त्यावेळेला आपलं काय येईल, म्हणजे जर समजा सब्जेक्ट प्लस V2 अशी जर रचना तुमची ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तुमचं काय असायला पाहिजे, वॉज किंवा वेअर प्लस V3 आणि मग बायने तुम्हाला काय जोडायचं आहे, करता जोडायचा आहे. मग आता आपण जर पाहिलं तर ऑब्जेक्ट काय आहे, द की टू द एक्झिट. द एक्झिट हे तुमचं हे नाही आहे, ऑब्जेक्ट नाही आहे, इथे लक्षात ठेवा. तुमचं मेन ऑब्जेक्ट काय आहे, द की. मग आता जर आपण पाहिलं तर द की एकच की दिली आहे, त्याच्यामुळे तुमचं वॉज यायला पाहिजे. आणि फाउंड जे आहे, फाउंड हे असणारच दुसरं आणि तिसरं रूप आहे, म्हणजे फाइंड, फाउंड, फाउंड, फाइंडिंग असं येईल. त्याच्यामुळे इथे जे फाउंड आहे ते तसंच तुमचं राहील, तसंच राहील, म्हणजे तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे, V3 घ्यायचं आहे. मग जर आपण पाहिलं तर वॉज फाउंड असं तुमचं असायला पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. मग वॉज फाउंड कुठे दिलेलं आहे, इथे वॉज फाइंड दिले, इथे वॉज फाउंड आहे, इथे वॉज फाउंडेड आहे, हॅज बीन फाउंड आहे. तुमचे पहिला, तिसरा, चौथा ऑप्शन जो आहे तो इथेच एलिमिनेट होत आहे. तुमच्या जर लक्षात येत असेल की तुम्हाला ॲक्च्युली काय शोधायचं, तुम्हाला गरजही नसते पूर्णच्या पूर्ण अभ्यासायची, म्हणजे पाठ करत बसायची. एकदा तुम्ही नियम अभ्यासले, त्याच्यातला शॉर्ट ट्रिक समजून घेतला, प्रश्न वाचला की तुमचं उत्तर येतं. गरज नाही की हे कुठे काय दिलेलं आहे. जर सेम सेम ऑप्शन असतील तर चेक करणं आवश्यक आहे. मग जर आपण पाहिलं द की, द की, द की, द की सगळीकडे आहे, टू द एक्झिट हा पार्ट सगळ्या याच्यामध्ये सेम आहे, त्याच्यामुळे हा पार्ट तुमचा चुकीचा नाहीच आहे. तिथून पुढे द की टू द एक्झिट वॉज फाउंड बाय हर, इथे शी आहे, इकडे काय येणार, हर. फाउंड बाय हर, वॉज फाउंड बाय हर. कधीही जे आपण एम इज आर करतो, म्हणजे आपण जे कंटिन्युअस टेन्स पाहतो ना, एम इज आर किंवा वॉज वेअर असेल, तर आपल्याला एक गोष्ट माहिती असते की याच्यानंतर नेहमी आपला जो हे आहे वर्ब आहे त्याचा ING फॉर्म येत असतो. पण याच्यानंतर जर तुमचं V3 येत असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं. म्हणजे तुम्हाला जर कळत नसेल की ॲक्टिव्हमध्ये दिले का पॅसिव्हमध्ये दिले तर तेवढी गोष्ट लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि एम इज आर जर असेल, एम इज आर ING असेल इथे, तर मग तुमचं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे, बीइंग शब्द शोधायचा आहे. एम इज आर ING असेल किंवा वॉज वेअर ING वालं वाक्य असेल तर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बीइंग शोधायचं आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे तुमचं सब्जेक्ट प्लस V2 दिलेला आहे, म्हणून तुमच्या उत्तरामध्ये काय यायला पाहिजे, वॉज किंवा वेअर प्लस V3 यायला पाहिजे. आणि तेच इथे आहे, वॉज फाउंड बाय हर असं तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. अगेन तुम्हाला तसंच सांगितलेलं आहे, सबस्टिट्यूट करायचं म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, समानार्थी शब्द शोधायचा आहे. आय फाउंड अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स वर लिव्हिंग. आय फाउंड अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स वर लिव्हिंग, LIVING असं आहे इथे. आता अशी प्लेस कुठली असते जिथे वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे राहतात, त्याला काय म्हटलं जातं. इथे जर तुम्ही ऑप्शन पाहिले, LAIR,
लेअर, केनल, त्याच्यानंतर आहे इम्ब्रिलिओ असं म्हटलं जातं याला, आणि फ्लॉक. तर तुम्हाला मी परवाच्याच होमवर्कमध्ये जे आपले तलाठी भरतीचे डेली चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला हॅबिटॅट्स सांगितले होते, आणि मग कोणीतरी विचारलं होतं की मॅम हॅबिटॅट्स म्हणजे काय आणि हे कुठून करायचं आहे. तेव्हा मी सांगितलेलं जे की ॲनिमल्स असतात, बर्ड्स असतात, त्यांचं जे राहण्याचं जे अधिवासाचं जे ठिकाण असतं त्याला आपण हॅबिटॅट्स असं म्हणतो, आणि ते तुम्हाला करायचे आहेत कारण ते विचारले जातात. जसं की इथे तुम्हाला केनल दिलेला आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लेअर दिलेला आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, किंवा तुम्हाला स्टेबल विचारलं जाईल, त्याच्यानंतर दुसरं मला आत्ता आठवत नाही आहे, असे विचारले जातील वेगवेगळे, तर ते तुमचे पाठ असायला पाहिजेत कारण त्याच्यावरती प्रश्न बनतात. मग आता वाईल्ड ॲनिमल जिथे राहतात, आपल्याला नॉर्मली जो शब्द माहिती आहे तो फॉरेस्ट माहिती आहे, त्यालाच आपण काय म्हणतो म्हणजे हॅबिटेशन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स असतं लेअर. ठीक आहे, LAIR लेअर, जिथे वाईल्ड ॲनिमल्स राहतात ते ठिकाण. केनल काय असतं, कुत्र्याचं राहण्याचं जे घर असतं ना ते. आउट बिल्डिंग दॅट सर्व ॲज अ शेल्टर फॉर डॉग, म्हणजे डॉगचं जे शेल्टर असतं त्याला आपण केनल असं म्हणतो. त्यानंतर इम्ब्रिलिओ म्हणजे काय असतं, तर अशी एम्बॅरेसिंग सिच्युएशन जिथे आपल्याला थोडंसं लाजिरवाणं लज्जास्पद फील होणं, अशी एखाद्या वेळेला जी सिच्युएशन येते त्याला इम्ब्रिलिओ असं म्हटलं जातं. आणि फ्लॉक म्हणजे काय असतो, थवा किंवा कळप. आता तो कोणाचा आहे त्याच्यावरून ठरेल की तो कळप आहे की थवा आहे. ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये कळप आणि थवा हे दोन्ही शब्द फ्लॉकसाठी आहेत. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट स्पीच. सेम परत एकदा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन द indirect speech. In indirect speech, आता अगेन, my sister said to me, father was calling you. father was calling you. आता मगाशी मी तुम्हाला was calling चा रूल सांगितलेला आहे, MSR पण सांगितलं, was where पण सांगितलेला आहे. मग आता पहिल्यांदा तर my sister told to me, my sister said to me, तिथे काय येईल, my sister told me. इथे जर पाहिलं my sister told me that, my sister told me that, माय सिस्टर टोल्ड मी दॅट, आणि इथे पण सेमच आहे. आता तुम्हाला फादर पासून पुढचा जो पार्ट आहे तो पाहायचा आहे. इथे तुम्हाला दिले वॉज कॉलिंग. आता इथे काय, वॉज कॉलिंग म्हटल्यानंतर हॅज बीन कॉलिंग येईल का, नाही येणार, कारण हे असताना पास्ट टेन्समध्ये आहे, आणि आपण मग प्रेझेंट टेन्समध्ये कशाला येऊ ना, प्रेझेंट परफेक्ट जो आहे त्याच्यामध्ये कशाला येऊ. वॉज कॉलिंगचं इज कॉलिंग होतं का, बिलकुल नाही होत. वॉज कॉलिंगचं वॉज कॉलिंग राहील का, नाही राहणार. वॉज कॉलिंग असल्यानंतर काय होतं, हॅड बीन कॉलिंग. वॉज कॉलिंग असल्यानंतर काय होतं, हॅड बीन कॉलिंग. आपण पाहिलं होतं ना की कंटिन्युअस पास्ट टेन्स जर असेल तर त्याचं काय होतं, हॅड बीन कॉलिंग. ठीक आहे, परफेक्ट कंटिन्युअस, हॅड बीन कॉलिंग फॉर मी. तर हे यू आहे, इथे त्याला बोलवले तो मला सांगतो म्हणतो म्हणून इथे काय आलं, मी आलं. ठीक आहे, तर बाकी सगळ्या ठिकाणी पण मीच दिले त्यामुळे तो कन्फ्युजनचा पार्ट नव्हता. इथे फक्त वॉज कॉलिंगचं काय झालेलं आहे, हॅड बीन कॉलिंग, एवढं फक्त लक्षात ठेवा. तर जे मगाशी सांगितलेले रूल्स आहेत ते नोट डाऊन करून ठेवा आणि रिवाईज करत राहा. जिथे जिथे डायरेक्ट इनडायरेक्टचं क्वेश्चन येईल तिथे तिथे ते रिवाईज करा. पुढचा प्रश्न घेऊयात. रिअरेंज द पार्ट्स ऑफ सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. क्रेडिट कार्ड डेप्ट. आता 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते तुम्हाला काय करायचे आहेत, रिअरेंज करायचे आहेत. डेप्ट कॅन बी कॅन्सल्ड बाय डिक्लेअरिंग बँकरप्सी. त्यानंतर मेडिकल बिल्स, ऑटो लोन्स अँड इवन गॅम्बलिंग. बट ड्यू टू अ 1976 फेडरल लॉ डिस्चार्जिंग स्टुडंट लोन डेप्ट इज मच मोर डिफिकल्ट. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जो काही तुम्हाला क्रम दिलेला आहे तुम्हाला ॲटलिस्ट कळलं पाहिजे की पहिलं सेंटेन्स कुठलं नाही आहे किंवा पहिला सेंटेन्स कुठलं आहे. या 2 गोष्टी जरी तुम्हाला समजल्या तरी तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करून तिथंपर्यंत पोहोचू शकता. मग जर आपण इथे पाहिलं तर मेडिकल बिल्स, ऑटो लोन्स, इवन गॅम्बलिंग हे तुमचं सुरुवातीचं सेंटेन्स येतं. मेडिकल बिल्स, ऑटो लोन्स अँड इवन गॅम्बलिंग, त्याच्या पुढे काय येईल तुमचं. आता आपल्या क्यू हे पहिला सेंटेन्स यायला पाहिजे कारण वाचून तुम्हाला सेन्स लागला पाहिजे. तुमचा पहिला आणि चौथा ऑप्शन तर एलिमिनेट झाला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे तुमच्याकडे QR आणि QP असे 2 ऑप्शन आहेत. मग आपण Q नंतर R यूज करून पाहूया आणि Q नंतर हा जो आहे P जो आहे तो पण यूज करून पाहूया. जर आपण पाहिलं Q नंतर मेडिकल बिल्स, ऑटो लोन्स अँड इवन गॅम्बलिंग बट ड्यू टू. आता इवन गॅम्बलिंग नंतर बट ड्यू टू येईल का नाही, कारण ते सेंटेन्स जे आहे त्याचा अर्थच कंप्लीट नाही होते. त्यामुळे आपण
आर नाही घेऊ शकत. मग जर आपण परत पाहिलं क्यू नंतर तिसऱ्या ऑप्शननुसार पी जर घेतलं, मेडिकल बिल्स, ऑटो लोन्स अँड इवन गॅम्बलिंग डेप्ट कॅन बी कॅन्सल्ड बाय डिक्लेअरिंग बँकरप्सी. जे काही मेडिकल बिल्स आहेत, ऑटो लोन्स आहेत किंवा इवन गॅम्बलिंगचं जे डेप्ट आहे म्हणजे हे आहे कर्ज आहे ते सुद्धा कॅन्सल केलं जाऊ शकतं बाय डिक्लेअरिंग बँकरप्सी. बट आता इथे कंप्लीट झालं. बट ड्यू टू 1976 फेडरल लॉ डिस्चार्जिंग स्टुडंट लोन डेप्ट इज मच मोर डिफिकल्ट. म्हणजे बाकीचे लोन जे आहेत ते आपण हे करू शकतो, काय म्हणतात त्याला, कॅन्सल करू शकतो, पण स्टुडंट लोन जे आहे ते मात्र मच मोर डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे म्हणजे स्टुडंट लोन इथे तुम्हाला सेन्स लागला सेंटेन्सेसचं की उत्तर येतं. पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यासाठी अर्थ समजणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस आणि वोकॅब्युलरी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, इन द गिवन क्वेश्चन इडियम or proverb part of the sentence is underlined. Choose the option that can correctly substitute that part of the sentence, making it meaningfully correct. If the idiom or proverb is used correctly, choose no correction required as your answer. Again तुम्हाला तसाच प्रश्न दिलेला आहे की एक इडियम किंवा प्रोवर्ब जी आहे त्याला अंडरलाईन करून दिले आणि ती तुम्हाला ओळखायची करेक्ट आहे की रॉंग आहे. आय एम इंटरेस्टेड इन हिअरिंग ॲक्च्युअल फॅक्ट्स सो स्टॉप बीटिंग द बुश अराउंड. याला अंडरलाईन केलेली आहे. बीटिंग द बुश अराउंड, स्टॉपला नाही, बीटिंग द बुश अराउंडला अंडरलाईन केलेली आहे. मग हे बरोबर आहे का? नो करेक्शन रिक्वायर्ड. द बीट अँड बुश, बीटिंग अराउंड द बुश, बुशिंग अराउंड द बीट. आता ही म्हणजे मी स्वतः खूप वेळा यूज केलेलीच प्रोवर्ब आहे. तुम्ही कधी यूज केली की नाही मला माहिती नाही. बट ज्यावेळेला एखादी व्यक्ती जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती न सांगता बाकीचंच काहीतरी फापट पसारा सांगत बसते त्यावेळेला त्याला म्हटलं जातं बीटिंग अराउंड द बुश. बीटिंग अराउंड द बुश. पर्याय क्रमांक 3 असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बीटिंग अराउंड द बुश. नेहमी ज्या वेळेला पण तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही एखादा पेपर सोडवला आणि ॲनालिसिस करताय, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी वोकॅब्युलरी वाचलेली आहे, एखादा पॅसेज सोडवलाय आणि ती वोकॅब्युलरी तुमची रीड करून झाली आहे, केवळ रीड केली, ऐकली, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, सोडून दिली असं करायचं नाही. एकदा तरी ती नोट डाऊन करायचीच. कारण ज्यावेळेला ती गोष्ट तुमच्या हाताखालून जाते, भले तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला फक्त असं डायरेक्टली विचारलं आणि आठवायला सांगितलं नाही आठवणार, पण ज्यावेळेला पेपरमध्ये येतं ना त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली तुम्हाला आठवतं. म्हणजे जर तुमच्या बाजूला आता इथे जे दिलेलं आहे म्हणजे मी नोट डाऊन केलं म्हणून मी सांगितलं, जर समजा कोणी असं बोलत असेल की जो मेन मुद्दा आहे तो राहिला बाजूला आणि तिसरंच म्हणजे बीटिंग अराउंड द बुश, मेन जे रोपटा आहे ते राहिला बाजूला आणि दुसरीकडेच हे करत बसलाय, तर जर समजा असं महत्त्वाची जी फॅक्ट आहे ती बाजूला राहिली, ॲक्च्युअल फॅक्टबद्दल काही नाही सांगितलं आणि बाकीचंच काहीतरी सांगत बसलं, तर त्यांना म्हणायचं स्टॉप बीटिंग अराउंड द बुश. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता अगेन सबस्टिट्यूट करायला सांगितलंय पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे तुम्हाला अगेन समानार्थी शब्द किंवा इथे जर आपण पाहिलं तर वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा प्रश्न आहे. ही वॉज सेंटेन्स टू लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर किलिंग हिज वाईफ. किलिंग हिज वाईफ म्हणजे याला कुठला शब्द आहे? वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. तर तुम्हाला होमिसाइड माहिती असेल. होमिसाइड म्हणजे काय असतं? मनुष्यवध. होमिसाइड म्हणजे काय असतं? मनुष्यवध. तुम्ही फिलिसाइड कधी ऐकलेला आहे का? फिलिसाइड, फिलिसाइड म्हणजे असतं किलिंग वन्स सन ऑर डॉटर. जर समजा एखादा व्यक्ती स्वतःच्या मुलीला किंवा मुलाला मारत असेल म्हणजे त्याचा खून करत असेल तर त्याला आपण फिलिसाइड असं म्हणतो. त्यानंतर तिसरं जे आहे अक्झोरिसाइड. अक्झोरिसाइड, अक्झोरिसाइड म्हणजे काय असतं? किलिंग वन्स वाईफ. वाईफची हत्या याला काय म्हटलं जातं? अक्झोरिसाइड म्हटलं जातं. आणि चौथा आहे मॅट्रिसाइड. मॅट्रिसाइड म्हणजे काय असतं? अर्थातच मातृहत्या. एखाद्याने स्वतःच्या आईला मारणं याला मातृहत्या म्हणतात. मग असेच काही आणखी शब्द आहेत जसं की रेजिसाइड आहे. रेजिसाइड म्हणजे काय असते? राजहत्या, राजाची हत्या असते. किंवा जर आपण पाहिलं तर फॅट्रिसाइड आहे. फ्रॅट्रिसाइड, फ्रॅट्रिसाइड भावाची हत्या, किलिंग ऑफ वन्स ब्रदर, हे आलं फ्रॅट्रिसाइड. त्याच्यानंतर पॅट्रिसाइड आहे. पॅट्रिसाइड म्हणजे पितृहत्या, एखाद्याच्या पतीला ह्यांना वडिलांना पिताला मारणं. आणि त्याच्यानंतर सोरोरिसाइड म्हणजे
बहिणीची हत्या. सोरोरीसाईड म्हणजे काय असते? बहिणीची हत्या असते. ठीक आहे. तर हे काही शब्द आहेत जे वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आहेत. साईडचे खूप विचारले जातात. सुसाईड, स्वतः म्हणजे आत्महत्या, तर असे प्रश्न विचारले जातात. साईडवाला जो फॅक्टर आहे ना, हा कुठल्याही एक्झाममध्ये जा त्यांचा फेवरेट आहे, मग तो आयोग असेल किंवा इतर कुठलीही एक्झाम असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्सेस आउट ऑफ 4 ऑप्शन्स, आउट ऑफ पाहिजे इथे, आउट ऑफ 4 ऑप्शन्स गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस टू फॉर्म अ कोहेरंट पॅराग्राफ. परत 4 जंबल्ड ऑर्डरमध्ये सेंटेन्सेस दिले, तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचं आहे. आता जर आपण पाहिलं, दॅट इज वाय इन चिलिका वी सी द लार्जेस्ट कॉंग्रिगेशन ऑफ मायग्रेटरी बर्ड्स इन आशिया. आता दॅट इज वाय म्हणजे रिझन दिलेला आहे, म्हणजे हे पहिलं सेंटेन्स नाहीये, इतकं तुम्हाला कळलं. पीने सुरू होणारा ऑप्शन तुमचा एलिमिनेट झाला, कारण दॅट इज वायने सुरू होते म्हणजे त्याच्या आधी काहीतरी रिझन दिलेला आहे, त्यामुळे तो ऑप्शन सेन्स लागला की तिथे पहिल्याच ऑप्शननुसार तुमचं जात. दुसरं, चिल्का इज अ मोझेक हॅबिटॅट्स, तर हे असू शकतं पहिलं, कारण डिरेक्टली तुमचं दिलेलं आहे माहिती. तरीही आपण पुढे पाहू. ॲट एनी पॉईंट इन टाइम यू विल गेट फ्रेश वॉटर, brackish water and sea water in the lake in different regions. This is the reason habitat availability is quite wide here. आता जर तुम्ही पाहिलं तर या प्रश्नाचं तुम्हाला डायरेक्ट सेन्स लागतोय की चिलिकापासून सुरुवात होते. चिलिका इज अ मोझेक हॅबिटॅट, कारण ॲट एनी पॉईंट, दिस इज द रिझन, दॅट इज व्हाय, ही 3 विधानं जी आहेत बाकीची, त्याच्या अगोदर कुठलं तरी विधान असलं पाहिजे, हे त्याच्या आपल्याला सेंटेन्सवरूनच लक्षात येते. थोडा आजूबाजूचा आवाज येत असेल तर दुर्लक्ष करा, फक्त मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. तर फक्त क्यू जे आहे तिथून तुमचं वाक्य सुरू होते, हा तुम्हाला सेन्स लागला. त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर हा वाला ऑप्शन एलिमिनेट झाला, हा पण झाला. पर्याय क्रमांक 1 तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. सरळ एका वाक्याचा तुम्हाला अर्थ लागला तरी त्याच्यावरून कळतं, आणि मग तुम्ही नंतर तुमचा पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बनवून पाहू शकता. ज्यावेळेला प्रॅक्टिसचे क्वेश्चन सोडवता त्यावेळेला एक्झाममध्ये करत बसू नका. ठीक आहे. कारण इथे तुम्ही ज्यावेळेला वाचताय, तुम्ही वाचायला सुरुवात करता तिथेच कळते चिलिका इज अ मोझेक ऑफ हॅबिटॅट्स. त्याच्यानंतर ॲट एनी पॉईंट इन टाइम यू विल गेट फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर अँड सी वॉटर इन द लेक इन डिफरंट रिजन्स. This is the reason habitat availability is quite wide here, and that is why in Chilka we see the largest congregation of migratory birds in Asia. ठीक आहे. तर असा तुमचा पॅसेज तयार होतो. सो पर्याय क्रमांक 1 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन ॲप्रोप्रिएट वर्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथे तुम्हाला रिकामी जागा दिली आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला चूज करायला सांगितले. ॲक्सेंट डू नॉट रिफ्लेक्ट इंटेलिजन्स और नॉर आर दे रिलेटेड टू आर डॅश डॅश इन अ लँग्वेज. आपला जो ॲक्सेंट असतो त्याने आपला इंटेलिजन्स म्हणजे आपली बुद्धिमत्ता रिफ्लेक्ट होत नसते, किंवा ते रिलेटेड नसतात आपल्या डॅश डॅश सोबत, ते आणखी कुठल्या तरी गोष्टीसोबत रिलेटेड नसतात. कुठल्या गोष्टीसोबत? ॲट्रॉसिटी. ॲट्रॉसिटी म्हणजे काय आहे? अत्याचार. काही सेन्स लागतोय का ॲट्रॉसिटीशी संबंधित नसतात? नाही. सर्व्हेलिटी म्हणजे काय असतं? सर्व्हेलिटी म्हणजे एखाद्याची चापलुसी करणं. आता हे चापलुसीशी संबंधित वाटतंय का? नाही, त्याचा काही संबंधच येत नाहीये. त्यानंतर ग्रॅच्युटी म्हणजे काय असतं? आपण जे पाहतो की हॉटेलमध्ये वगैरे आपण टिप देतो, किंवा आफ्टर सर्व्हिस जे काही फंड वगैरे मिळतात तर त्याला आपण ग्रॅच्युटी असं म्हणतो. आणि मग काय उरतं? प्रोफिशियन्सी म्हणजे आपलं जे नैपुण्य आहे ते. सो हाच तुमच्या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे, हेच तुमचं बरोबर उत्तर आहे. ॲक्सेंट डू नॉट रिफ्लेक्ट इंटेलिजन्स अँड नॉर आर दे रिलेटेड टू आर प्रोफिशियन्सी इन लँग्वेज. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, choose the correct antonym of the underlined word from the given options. A bug crawled across her leg and she swiped it away. Bug म्हणजे छोटा कीटक, तो किडा जो असतो तो. A bug crawled across her leg and she swiped it away. आता इथे जे आहे ते crawl याला अंडरलाईन केलेली आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे अँटोनिम. आता क्रॉल्ड म्हणजे काय? थोडक्यात रांगणे किंवा तिथेच रेंगाळणे, आजूबाजूला फिरणे, त्याला क्रॉल्ड म्हटलं जातं. मग जर आपण पाहिलं पोक म्हणजे काय, तर एखाद्याला असं खुपसतात वगैरे पोटामध्ये, त्याला पोक म्हटलं जातं. स्टेड म्हणजे काय? तिथेच राहणे. क्लम्प्ड म्हणजे काय असतं? क्लम्प्ड म्हणजे काय? तर पुट थिंग्स इन ग्रुप. क्लम्प्ड म्हणजे काय? पुट थिंग्स इन ग्रुप. अशा सगळ्या ग्रुपमध्ये गोष्टी ठेवणं त्याला म्हटलं जातं क्लम्प्ड. आणि रेस्ट म्हणजे काय? तर अर्थातच रेस आपण पाहतो की म्हणजे भरधाव वेगाने वगैरे वाहणे. म्हणजे
क्रॉल्ड जे आहे त्याचा अर्थ होतो रेंगाळलेले, रेंगाळलेले. आणि रेस्ट म्हणजे काय असेल तर मग ते वेगाने हे करणार असेल किंवा आपण त्याला स्पर्धात्मक असं सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. फक्त सेन्स लावा. तुम्हाला जर हे शब्द माहिती नसतील, तुमच्यासाठी नवीन असतील, तर तुमचं काम आहे की लिहून घ्यायचे, लर्न करायचे, परत परत रिवाईज करायचे. म्हणजे याच्यावरती जरी ॲज इट इज क्वेश्चन नाही आला, वेगळ्या पद्धतीने आला, समजा परत देताना तुम्हाला रेस्ट दिलेला आहे आणि क्रॉल्ड तुम्हाला विचारलेला आहे किंवा सरळ सरळ तुम्हाला अँटोनिमी विचारले, तर तिथे तुम्हाला हे उपयोगी ठरू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. अगेन तुम्हाला सिनोनिम विचारलेला आहे. इट वॉज द मोस्ट इनक्रेडिबल फूड इन द वर्ल्ड. इनक्रेडिबलला अंडरलाईन केली. इनक्रेडिबल हा शब्द तुमच्या खूप परिचयाचा आहे, सतत तुम्ही ऐकलेला शब्द आहे. इनक्रेडिबल म्हणजे काय असतं? इनक्रेडिबल इंडिया, अतुल्य भारत ऐकलं असेल ना, भले कुठे नाही ऐकलं, किमान तिथे जाहिरातीत तरी ऐकलं असेल. इनक्रेडिबल इंडिया, अतुल्य भारत, अतुल्य भारत. तर इनक्रेडिबलचा अर्थ काय होईल? आता पहिला जो ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला प्लॉजिबल. प्लॉजिबल म्हणजे काय असतं? विश्वासार्ह किंवा विश्वसनीय, विश्वासार्ह. अतुल्यचा आणि त्याचा काही संबंध येतो का? नाही. तुम्हाला सिनॉनिम विचारलेला आहे, हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर अनडिनायबल म्हणजे आपण ज्याला डिनाय करू शकत नाही असं, म्हणजे त्रिकालाबाधित सत्य असं म्हणू शकतो आपण, ट्रूथ असं म्हणू शकतो. त्यानंतर पंजंट म्हणजे स्ट्रॉंग अशी गोष्ट किंवा पंजंटला स्ट्रॉंग, उग्र असा वास, त्याच्यासाठी पण पंजंट हा शब्द वापरला जातो. आणि मग अनइमॅजिनेबल. अनइमॅजिनेबल, इमॅजिनेबल जे आपण इमॅजिन करू शकतो, आणि इमॅजिनेबल म्हणजे अकल्पनीय, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही असा, म्हणजेच त्याला आपण इनक्रेडिबल असं सुद्धा म्हणू शकतो. सिनॉनिम विचारलाय तर पर्याय क्रमांक 4 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ठीक आहे. तर इथे आपले आजच्या लेक्चरमधले क्वेश्चन्स जे आहेत ते कंप्लीट होतात. आजच्या लेक्चरमध्ये थोडा बॅकग्राऊंड नॉईज आला असेल, प्लीज त्याला इग्नोर करा. आता पुढे जे आहे ते आपण असेच काही पार्ट्स पाहणार आहोत आणि त्याच्यातून तुमचा भरपूर प्रश्नांचा सराव होईल, जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी हेल्पफुल ठरतील. पुन्हा एकदा आठवण करून देते की डेली टार्गेट्स तुम्हाला दिले जातात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर, आणि त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही चॅनल आपला जॉईन करू शकता. ही सिरीज जी आहे किंवा हे जे व्हिडिओज आहेत क्वेश्चन आन्सर, ते तुम्हाला युजफुल वाटतायत की नाही, हेल्पफुल वाटतायत की नाही, हे मला नक्की सांगा. तुमचा फीडबॅक मला डेफिनेटली कळवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. तुमचे किती बरोबर आले हे सुद्धा कळवा. आणि चुकलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही लिहून काढा की कुठे चुकलं, का चुकलं. डायरेक्ट इनडायरेक्टचं चुकलं असेल तर तो वाला रूल लिहून काढा. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसमधलं चुकलं असेल तर त्याचा रूल लिहून काढा. जर तुमचं वोकॅब्युलरीमध्ये काही चुकलं असेल तर ते लिहून काढा. जेवढं तुम्ही लिहून काढाल, हाताखालून गोष्टी जातील, तेवढ्या तर तुमच्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहतील. लेक्चर युजफुल आणि हेल्पफुल वाटत असेल तर लाईक तर करा व्हिडिओला, त्यासोबतच शेअरसुद्धा करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून व्हिडिओज पाहताय पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जे पण लेक्चर होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत आणि ज्यावेळेला लेक्चर आहे त्यावेळेला मिळून जातील. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.